आपल्या आयुष्यात सर्वात मोठी ताकद कोणती असेल तर ती म्हणजे आपली शब्दांची शुद्धता आणि आचरणातील ईमान. आपण जे बोलतो अगदी तसंच आपण वागतो का? आजच्या भागात आपण याच जीवन मूल्याबद्दल आणि कथनीकरणीतल्या फरकाबद्दल बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पडठ मूर्ख लक्षण या मालिकेच्या 6व्या भागात तुमचं खूप स्वागत आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला एक खूप साधं पण महत्वाचं सूत्र सांगितलं आहे. ते म्हणतात की खरी विद्या तीच जी माणसाच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता आणते. पण काही लोक असे असतात जे ग्रंथ वाचून जगाला मोठे उपदेश देतात, नीतिमत्तेच्या गप्पा मारतात, पण स्वतःच्या आयुष्यात मात्र त्यातील एकही गोष्ट पाळत नाहीत. समर्थांच्या मते हा दुटप्पीपणा म्हणजेच पडठ मूर्खपणाचं एक महत्वाचं लक्षण आहे. जो माणूस दुसऱ्यांना सांगतो की खोटं बोलू नका, पण स्वतःच्या फायद्यासाठी मात्र खोटा आधार घेतो, किंवा जो सर्वांना संयम राखा म्हणतो पण स्वतः मात्र छोट्या गोष्टीवर चिडतो, त्याच्या ज्ञानाला काहीच अर्थ राहत नाही. अशा व्यक्तीकडे माहिती तर खूप असते, पण शब्दाला जागण्याचं मूल्य नसतं. मित्रांनो, जग आपल्या उपदेशापेक्षा आपल्या आचरणाकडे जास्त बघत असतं. आपण किती वाचलं आहे यापेक्षा आपण कसं जगत आहोत याला जास्त किंमत आहे. म्हणूनच आपण जे शिकलो आहोत ते आधी स्वतःच्या वागण्यात आणण्याचा प्रयत्न करूया. कारण जेव्हा आपलं बोलणं आणि वागणं एक होतं तेव्हाच आपल्या ज्ञानाला खरा सुगंध प्राप्त होतो. समर्थांचे विचार घरोघरी पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.